नगरपंचायत निवडणूक शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सामाजिक न्याय मंत्री शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट, आमदार हेमंत पाटील यांची जाहीर सभा झाली। या सभेत मंत्री शिरसाट यांचा आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी भव्य सत्कार केला। या निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे यांनी गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचं काम केले, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केलेत। त्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवकांना निवडून देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाची संधी द्या, असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलंय। या सभेला शहरातील हजारो महिला पुरुष तरुण शिवसैनिक मतदारांची उपस्थिती होती। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। किंमत चोरी झाली, बोगस मतदान झालं, दुबार मतदान झालं, हे सर्व उद्याच्या पराभवाचे कारण आजपासून त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे। परंतु तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेस आणि उबाठा गटाचे किती उमेदवार उभे आहेत याची जर सर्वेक्षण जर आपण केलं तर ते अत्यंत नगण्य परिस्थितीमध्ये निवडणूक लढवत आहेत। सर, महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष बोलला जाते की लाडकी बहीण आमचीच, लाडकी बहीण आमचीच आहे। लाडकी बहिणीचा जो योजना आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी चालू केलेली आहे। परंतु एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री साहेबांनी चालू केली असली तरी आमचे सर्व सहकारी, आज देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील किंवा इतर सहकारी, या सर्वांच्या सहकार्याने ही योजना चालू असते। म्हणून आम्ही श्रेयवाद घेत नाही, परंतु योजना बंद पडणार नाही अशी खात्री आणि हमी एकनाथ शिंदे साहेबच देतात आणि सर्वजण त्यांना सहकार्य सुद्धा करतात। म्हणून आज तुम्ही या श्रेयवादीच्या लढाईमध्ये आम्ही नाहीत, आम्हाला आता श्रेय घ्यायचं नाही। आम्ही घेतलेला निर्णय याचं फक्त कायमस्वरूपी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे। सर, काही दिवसापासून शिवसेना फुटण्याची चर्चा आहे, याच्यामध्ये किती पत सत्य आहे? शिवसेना फुटणार नाही। शिवसेनेचे जे काही आमदार आहेत, आज 60 आमदार आहेत, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत जोमाने काम करतायत आणि धडाडीने त्यांचे निर्णय तुम्ही सर्वजण पाहत असाल। म्हणून शिवसेना फुटणार आहे, ज्यांचे पक्ष फुटलाय त्यांनी अशा वल्गना करावे, हे त्यांना शोभत सुद्धा नाही। आता ते लोकल राजकारण आहे। तसाही तो खासदार मला वाटत नाही की कोणत्या बैठकीला आपल्याला दिसत असेल, उबाटाच्या बैठकीला तो जाणं मला वाटतं टाळतोय। नाही, तो आता पूर्वश्रमीचा आमचा मित्र आहे, आम्हाला जेव्हा आवश्यकता पडेल त्या टायमाला पाहू। सर, महायुती तुटल्यात काय फटका बसेल आपल्याला?